नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पार्ट 2 किचन टिप्स बघणार आहोत। पार्ट 1 मध्ये मी 50 किचन टिप्स सांगितल्या, तर आज आपण पार्ट 2 मध्ये 50 पुन्हा नवीन किचन टिप्स बघणार आहोत सविस्तर। तयारी प्रिपरेशन। आलं सोलताना चमच्याने सोलल्यास आलं जे आहे ना जास्त सोलल्या जात नाही आणि वेस्टेज जात नाही, म्हणजे वाया कमी जातं। कढई गरम झाल्यावरच तेल टाका, म्हणजे कोणताही पदार्थ फूड चिकटत नाही कढईला। पालेभाज्या मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यास कीटक निघतात। कापलेले सफरचंद काळे पडू नयेत म्हणून लिंबू लावा। कोरड्या मसाल्यांना थोडं गरम केल्यास सुगंध वाढतो पदार्थांचा। कुकिंग स्मार्ट टिप्स। प्रेशर कुकर मध्ये थोडं तेल घातल्यास फेस कमी येतो। तांदूळ 20 मिनिटे भिजवून शिजवल्यास गॅस कमी लागतो। पनीर मऊ ठेवण्यासाठी गरम पाण्यामध्ये ठेवा। अंड उकडताना थोडं मीठ घातल्यास क्रॅक होत नाही। भाजी पटकन शिजवण्यासाठी झाकण ठेवा। टेस्ट हॅक्स। गरम मसाला शेवटी घातल्यास सुगंध टिकतो। चाट मध्ये काळं मीठ घातल्यास चव वाढते। सूप मध्ये थोडं मिरपूड टाकल्यास फ्लेवर इन्हान्स होतो। ग्रेव्ही मध्ये काजू पेस्ट घातल्यास रिचनेस येते। भाजीला हलकासा लिंबू रस शेवटी घातल्यास फ्रेश टेस्ट येतो। आता बघूया स्टोरेज ट्रिक्स। लिंबू पाण्यामध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकतात। हिरव्या मिरच्या कागदामध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवल्यास फ्रेश राहतात। उरलेला भात हवाबंद डब्यामध्ये ठेवा, वास येत नाही, लवकर खराब होत नाही। कोरडी डाळ साठवताना त्यात तमालपत्र ठेवा, किडे येत नाहीत। पीठ फ्रीज मध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकते। क्विक फिक्सेस। दही आंबट झालं तर त्यातून कढी बनवा। ग्रेव्ही पातळ झाली तर थोडं बेसन पाण्यात मिसळून घाला। साखर जास्त झाली तर चिमूटभर मीठ घाला, बॅलन्स येतो। चहा कडू झाला तर थोडं दूध वाढवा। डाळ घट्ट झाली तर गरम पाणी घालून ऍडजस्ट करा। आता बघूया क्लीनिंग हॅक्स। तेलकट भांडी गरम पाण्यामध्ये धुतल्यास लवकर स्वच्छ होतात। लिंबू आणि मिठाने सिंक साफ केल्यास चमक येते। मायक्रोवेव्ह मध्ये पाण्याचा बाउल ठेवून गरम केल्यास साफ करणे सोपे होते। काचेची भांडी व्हिनेगरने पुसल्यास स्पॉटलेस
होतात. किचन टॉवेल नियमित धुवा, जंतू टाळता येतात. स्नॅक्स आणि फ्राईंग तेल रियूज करताना ते गाळून वापरा. पकोडे कुरकुरीत होण्यासाठी थंड पाण्याने बॅटर बनवा. समोसे तळताना आच कमी ठेवा, क्रिस्पी होतात. चिप्स कुरकुरीत ठेवण्यासाठी त्यात टिश्यू ठेवा. भजी फ्लफी होण्यासाठी बॅटर चांगलं फेटा. हेल्दी कुकिंग तेलाऐवजी बेकिंग वापरल्यास कॅलरीज कमी होतात. साखरेऐवजी मध वापरू शकता. गरम पदार्थात शेवटी घाला. गरम पदार्थामध्ये मध टाकू नये. थंड झाल्यावर नंतरच मध टाका. भाज्या ओव्हरकुक करू नका. न्यूट्रिशन्स टिकतात. सूपमध्ये क्रीम कमी वापरा, हलकासा राहतो. होल ग्रेन वापरल्यास फायबर वाढतं. स्मार्ट किचन ट्रिक्स वीकली ग्रोसरी लिस्ट. तयार ठेवा, वेळ वाचतो. लेफ्ट ओव्हर पासून नवीन डिश तयार करा, वेस्टेज कमी होतो. स्पाइसेस लेबल करून ठेवा, गोंधळ होत नाही. एकाच वेळी मल्टिपल प्रिपरेशन करा. इफिशियन्सी वाढते. कुकिंग करताना क्लीन करत जा, काम कमी वाटतं. सर्विंग अँड प्रेझेंटेशन गार्निश केल्यास डिश अट्रॅक्टिव्ह दिसते. व्हाईट प्लेट वापरल्यास फूड उठून दिसतो. सर्विंग करताना पोर्शन कंट्रोल ठेवा. गरम पदार्थ गरमच सर्व करा. सिंपल प्लेटिंग ठेवली तर प्रोफेशनल लुक येतो. पार्ट 2 अजून 50 किचन टिप्स तुमचं काम सुपर इझी करणार. पार्ट 1 पाहिलं असेल तर हे नक्की सेव्ह करा, कमेंट करा. तुम्हाला पार्ट 3 बघायचा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि वरील टिप्स तुम्हाला माहिती होत्या का? यातील कोणती टिप्स माहित होती, कोणत्या नंबरची टिप्स तुम्हाला माहित होती ते सुद्धा कमेंट करून सांगा. वरील टिप्स तुम्हाला उपयोगाच्या वाटली असतील ना तर पटकन एक लाईक सुद्धा करून घ्या, सेव्ह करा आणि शेअर सुद्धा करा. आठवणीने सबस्क्राईब करा आणि हो हाईप करा, सहकार्य करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय.